मागच्या भागात आपण पाहिलं की शिवेंद्र, प्रिया आणि निशांतला जुन्या वाड्यामध्ये प्राचीन नकाशा सापडला, ज्यामध्ये पुढच्या मार्गाविषयी रहस्यमय संकेत दिले होते. त्या कोड्याचा उलगडा करत त्यांनी निशांतगडाकडे जाण्याचा निर्धार केला. प्रवासाच्या मार्गावर घनदाट जंगलाच्या अंतर्भागात त्यांना एक वस्ती आढळली. रात्रीचा निवास तिथेच करावा असा निर्णय त्यांनी घेतला. त्या ठिकाणी त्यांची भेट एका वृद्ध माणसाची झाली, ज्याने निशांतगडाच्या गूढ आणि भयानक कथा उलगडून सांगितल्या. निशांतगडाकडे जाण्याचा मार्ग केवळ कठीणच नव्हता, तर प्राणघातक होता. पण खरी भीती तर पुढेच होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी जे सकाळी पाहिलं त्यांनी त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आता पुढे. सकाळ झाली तेव्हा शिवेंद्र आणि प्रिया यांना दरदरून घाम फुटला होता. त्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली होती, कारण ज्या वस्तीमध्ये ते रात्री थांबले होते ती वस्तीच तिथे नव्हती. त्यांच्या आजूबाजूला फक्त ओसाड खंडर दिसत होतं. जमीन रक्ताने माखलेली होती, जणू कोणत्या भयानक जंगली श्वापदाने तिथे हल्ला केला असावा. आसपास मानवी सापळे विखुरलेले दिसत होते. हे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. या भयान दृश्यात निशांत कुठेच दिसत नव्हता. शिवेंद्र आणि प्रिया अजूनच अस्वस्थ झाले आणि निशांतला शोधण्याचा प्रयत्न करू लागले. अचानक प्रिया थांबली. झाडाखाली कुणीतरी वेदनेने कणत असल्याचा आवाज तिच्या कानावर आला. सर, इकडे या, इकडे कोणीतरी आहे. प्रियाने घाईघाईने शिवेंद्रला आवाज दिला. दोघंही त्या आवाजाच्या दिशेने पळत गेले. समोरचं दृश्य पाहून शिवेंद्र स्तब्ध झाला. निशांत झाडाखाली बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि अंगभर लहान मोठ्या जखमा झाल्या होत्या. शिवेंद्रने पटकन त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं आणि प्रिया त्याच्या जखमांवर मलमपट्टी करू लागली. काही वेळाने निशांतला शुद्ध आली, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती साफ दिसून येत होती. शिवेंद्रने त्याला थोडंसं पाणी पाजलं आणि विचारलं, निशांत, काय झालं होतं? तू इथे कसा पोचलास? निशांतने श्वास सावरत सावरत बोलायला सुरुवात केली. सर, ती वस्ती साधी नव्हती. काल ज्या लोकांनी आपलं स्वागत केलं ते लोक माणसं नव्हतेच. सर, ते निशांतगडाचे रक्षक होते, अघोरी लोक. त्याच्या या शब्दांनी प्रिया सुन्न झाली आणि शिवेंद्र सुद्धा थोडा घाबरला होता. निशांत पुढे सांगत होता, काल रात्री अचानक माझ्या हातावर असह्य वेदना झाल्या आणि मी धडपडत जागा झालो. डोळे उघडले तर तो वृद्ध माणूस माझ्या हातावर चाकूने जखम करत होता आणि माझं रक्त काढत होता. बाकीचे सगळे लोक त्या वस्तीच्या मध्यभागी जमले होते आणि काहीतरी विचित्र विधी करत होते. त्यांच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे होते, डोक्यापासून पायापर्यंत. सर्वांचे डोळे लाल रंगाने चमकत होते, जणू काही भयंकर शक्ती त्यांच्या आत होती. निशांत पुढे म्हणाला, तो माणूस माझं रक्त एका मोठ्या कुंडात टाकत होता. त्या कुंडाभोवती बाकीचे लोक मंत्र म्हणत बसले होते. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही, पण अचानक सगळीकडे काळ्या धुराचा पडदा तयार झाला आणि माझ्या अंगावर या जखमा होऊ लागल्या आणि त्या वेदनांनी मी बेशुद्ध झालो. त्याचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यात भीती दिसत होती. तो थरथरत म्हणाला, सर, आपण इथून जाऊया. मला पुढे नाही जायचंय. हे सगळं खूप भयंकर आहे सर. हे ऐकून प्रियाच्या काळजाचं पाणी पाणी झालं.
तिचं शरीर थरथरत होतं आणि शिवेंद्रही भीतीने सुन्न झाला होता. त्यांना आता या ठिकाणी उभं राहणं सुद्धा धोकादायक वाटू लागलं. आपल्याला इथून परतायला हवं सर, प्रिया घाबरून म्हणाली. शिवेंद्र आणि निशांतनेही तिच्या मताला दुजोरा दिला आणि तिघांनीही तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा ते मागे फिरले आणि घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा अघटितच घडलं. तिघही किती जरी चालले तरी परत परत त्याच जागी येत होते. जणू त्यांना चकवा लागला होता आणि ती जागा त्यांना बाहेर जाऊच देत नव्हती. सर, आपण किती प्रयत्न केला तरी इथून आपली सुटका होत नाहीये. आता काय करायचं? प्रिया घाबरलेल्या आवाजात म्हणाली. शिवेंद्र काहीच बोलू शकत नव्हता. त्यांच्या डोक्यात एकच विचार येत होता, आता पुढे काय? तिघही सुटकेचा मार्ग शोधत होते, पण त्यांच्या हाती फक्त निराशाच येत होती. परिस्थिती अधिकच बिकट होत चालली होती. माझ्या मते आपल्याला निशांत गडाकडेच जावं लागेल, शिवेंद्र ठामपणे म्हणाला. इथे पुन्हा थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. अजून किती भयावह गोष्टी घडतील ते सांगता येत नाही. प्रिया, निशांत, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. शिवेंद्रच्या शब्दांनी प्रियाला थोडासा दिलासा मिळाला, पण निशांत अजूनही भीतीने थरथर कापत होता. त्याच्या मनावर भीतीचं प्रचंड ओझं होतं. पुढे जाण्याची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. प्रिया आणि शिवेंद्रने निशांतची कशीबशी समजूत काढली. त्यांच्या धीराने आणि विश्वासाने शेवटी निशांत तयार झाला. भयाचा सामना करण्यासाठी त्याने मनोबल गोळा केलं आणि तिघही निशांतगडाकडे जाण्यासाठी पुढे निघाले. अंधाऱ्या वाटांवरून जाताना त्यांचं मन भय, आशा आणि अनिश्चिततेच्या सावटाखाली होतं. पण आता त्यांना ठाऊक होतं, मागे फिरण्याचा मार्ग बंद झाला होता आणि एकमेव दिशा होती ती पुढे जाण्याची. शिवेंद्रने नकाशावर लक्ष ठेवत सांगितलं, आता आपण पुढल्या 3 तासामध्ये एका टेकडीवर पोचू. तिथे आपल्याला काही पुरावे सापडण्याची शक्यता आहे. ते तिघही जण त्यांच्याबरोबर घडलेला प्रसंग विसरण्याचा प्रयत्न करत पुढे चालले होते. जंगलातल्या जुन्या वाटेवरून प्रवास करत ते तिघे शेवटी एका उंच टेकडीवर पोचले. तिथे त्यांना मोठे मोठे दगडी अवशेष आणि भिंतींचे भग्नावशेष सापडले. शिवेंद्रने त्या भग्नावशेषांकडे बारीक निरीक्षणाने पाहिलं आणि म्हणाला, हे अवशेष गडाशी संबंधित असावेत. या ठिकाणी नक्कीच काहीतरी महत्त्वाचं लपलेलं आहे. प्रिया एका भग्न भिंतीवर कोरलेल्या चिन्हाकडे बोट दाखवत म्हणाली, सर, हे पहा, इथे काहीतरी कोरल्यासारखं दिसतंय. कदाचित पुढल्या मार्गाचा संकेत असू शकेल. तिथल्या एका दगडावर चंद्राचं चिन्ह कोरलं होतं. आज रात्रीपर्यंत इथेच थांबायला लागेल, कारण इथे जे चंद्राचं चिन्ह दिसतंय ना, त्याचा चंद्रप्रकाशाशी संबंध आहे, शिवेंद्र म्हणाला. मध्यरात्री चंद्रप्रकाश त्या दगडावर पडताच एके ठिकाणी छोटं कपाट उघडल्यासारखं दिसलं. आत प्राचीन एक यंत्रणा होती. शिवेंद्रने कपाटाच्या आतल्या यंत्रणेकडे बारीक नजर टाकली. त्या यंत्रणेवर कोरलेल्या काही विचित्र आकृत्या आणि अक्षरांकडे तो पाहत म्हणाला, ही प्राचीन भाषा आहे, काहीच सांकेतिक. जल आणि अग्नी यांचा उल्लेख दिसतोय. प्रिया पुढे येत म्हणाली, पण हे नेमकं काय सूचित करतंय? जल आणि अग्नीचा निशांतगडाशी काय संबंध असावा? निशांतने कपाटाच्या आतल्या कोपऱ्यात अडकलेल्या कागदाच्या तुकड्याकडे बोट दाखवत म्हटलं, हा तुकडा बघा, यावर काहीतरी लिहिलेलं आहे. शिवेंद्रने तो तुकडा उचलून वाचला. त्यावर लिहिलं होतं, अग्नीचा प्रकाश आणि जलाचा प्रवाह. गडाचा खरा दरवाजा उघडण्याची हीच गुरुकिल्ली. शिवेंद्रने तो कागद काळजीपूर्वक हाताळत पुन्हा एकदा वाचला. अग्नीचा प्रकाश आणि जलाचा प्रवाह, याचा अर्थ काय असू शकतो? तो स्वतःशीच पुटपुटला.
निशांतने कपाटाच्या आत अजून तपासणी करत म्हटलं, ही यंत्रणा फक्त एका भागाचंच गुपित उलगडते. पुढचा मार्ग आपल्याला या दोन्ही गोष्टींच्या आधारे शोधावा लागेल. शिवेंद्रने नकाशा पुन्हा एकदा पाहिला. त्यावर गडाजवळून वाहणाऱ्या एका नदीचा उल्लेख होता. तो नकाशावर बोट ठेवत म्हणाला, ही नदी बघा. कदाचित जलाचा प्रवाह इथे सूचित केला असेल आणि अग्नीचा प्रकाश म्हणजे कदाचित एखादं दिव्याचं स्थान किंवा आणखीन काहीतरी ज्योतीसारखं असावं. प्रिया म्हणाली, आपल्याला त्या नदीपर्यंत पोचूनच तपासणी करावी लागेल. शिवेंद्रने मान डोलावत ठाम स्वरात म्हटलं, हो, नदी म्हणजेच पुढचा संकेत. तिथेच आपल्याला काहीतरी ठोस सापडेल. तिघही पुन्हा सुसज्ज होऊन जंगलाच्या दिशेने निघाले. जंगल अधिकच घनदाट होत चाललं होतं आणि रस्ता अंधारात गडद भासू लागला. तेवढ्यात प्रिया अचानक थांबली आणि तिने कान देऊन ऐकायला सुरुवात केली. थांबा, तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय का? ती गंभीर स्वरात म्हणाली. शिवेंद्रनेही थांबून त्या दिशेने लक्ष दिलं. हो, हाच नदीचा प्रवाह असावा. आपण योग्य दिशेने चाललो आहोत. पाण्याचा आवाज जसा जसा जवळ येत होता तसं तसं वातावरण अधिकच थंड होत चाललं होतं. निशांतने हातातली टॉर्च पुढे घेतली आणि समोर पाहत म्हणाला, त्या झाडांच्या मागे काहीतरी चमकतंय. कदाचित तोच नदीचा प्रवाह वाटतोय. ते तिघं नदीच्या काठावर पोचले. प्रिया खाली बसून पाणी तपासत म्हणाली, या पाण्यात काहीतरी वेगळं आहे. जेवढं हे पाणी संथ दिसतंय तेवढं संथ अजिबात नाहीये. त्या क्षणी निशांतने नदीच्या दुसऱ्या बाजूला एक जुनाट स्तंभ पाहिला. ते बघा, त्या स्तंभावर काहीतरी कोरलेलं आहे. स्तंभाकडे बोट दाखवून तो म्हणाला. शिवेंद्र, निशांत आणि प्रिया नदीच्या काठावरून काळजीपूर्वक त्या जुन्या स्तंभाच्या दिशेने चालत गेले. जसा जसा तो स्तंभ जवळ येत होता तसं तसं त्याच्यावर कोरलेल्या रचना स्पष्ट होत गेल्या. शिवेंद्र त्यावरची चिन्ह नीट तपासत म्हणाला, हे काहीतरी महत्त्वाचं असू शकतं. त्यांनी जवळ जाऊन तो स्तंभ नीट तपासला. तिथे गुप्त दरवाजासारखं काहीतरी दिसत होतं. शिवेंद्रला तो दरवाजा पाहून कळलं की हा स्तंभ साधा नाहीये, तर गडाच्या खोलात प्रवेश करण्याचा एक गुप्त मार्ग आहे. एवढ्यात अचानक सोसाट्याचे वारे वाहू लागले. आकाशात ढग दाटून यायला लागले. जणू आता तुफान येणार अशी अवस्था झाली. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि समोर शांत असणारी नदी सुद्धा त्या वादळात सामील व्हायचा प्रयत्न करत होती. अचानक वातावरणात झालेला बदल पाहून शिवेंद्र, निशांत आणि प्रिया यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लागली. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या मनात एकच विचार घर करून गेला, काहीतरी मोठं आणि अनोखी घडणार आहे. आणि त्यांना हेही कळून चुकलं, ही अचानक आलेली आपत्ती नैसर्गिक नाही, तर या गडाशी संबंधित असलेल्या रहस्यांचाच एक भाग आहे. आता त्यांच्या पुढे कोणतं भयावह संकट उभं ठाकलं होतं. निशांतने जसा थरकाप उडवणारा अनुभव घेतला तसाच किंवा त्याहूनही अधिक भयंकर प्रसंग त्यांची वाट पाहत होता का? की निशांतगडाने त्यांना केवळ संभाव्य धोक्याची सूचना दिली होती? त्या गूढ संकेतांचा अर्थ काय होता? अजूनही त्यांच्या हातात वेळ होती की आता मागे फिरण्याचा मार्गही नाहीसा झाला होता? एका अनामिक भीतीने त्यांचं मन भारावून गेलं होतं आणि पुढील क्षणांमध्ये काय घडणार आहे याची कल्पनाही करवत नव्हती. पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही कथा आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच विविध कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.